एमपीएससी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. पार्श्वभूमी. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या ऋणानुबंधामध्ये लिहितात, मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली. 1908च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्य यांनी या एकीकरणाचा उल्लेख केला होता. 1911 साली इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या संदर्भात भाषा व राष्ट्रीयत्व या शीर्षकाखाली केसरीमध्ये न. ची. केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावर प्रांत रचनेची मागणी केली होती. आपल्या दैनिक केसरीतून त्यांचे महत्त्व व आवश्यकता त्यांनी जनतेला समजावून सांगितली होती. आंध्र व कर्नाटकच्या लोकांनी आपल्या एकीकरणाच्या चळवळी लवकर सुरू केल्या होत्या. महाराष्ट्रात तशा काही हालचाली होत नाहीत याचे न. वी. पटवर्धन यांना वाईट वाटत होते. म्हणून त्यांनी या विषयाला चालना देण्यासाठी प्रश्नावलीच्या रूपाने 40 पुढाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या. यामध्ये रामराव देशमुख, बॅरिस्टर जयकर, अनुसूयाबाई काळे, न. ची. केळकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. टी. जे. केदार इत्यादींचे विचार होते. 1940च्या प्रारंभी श्री वाकणकर यांनी धनंजयराव गाडगीळ व न. वी. पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला. 1939 साली अहमदनगर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात ठराव संमत झाला की मराठी भाषिकाचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव द्यावे. 28 जानेवारी 1940 साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन झाली. 24 मे 1940 रोजी डॉ. टी. जे. केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. इसवी सन 1940 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली? रामराव देशमुख. संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली? मुंबई. महाविदर्भ व्हावा असे लोकनायक बापूजी अने यांना वाटत होते. त्यांच्या मते एकच भाषा बोलणाऱ्याचे 2 स्वतंत्र प्रांत झाले तर काही बिघडणार नाही. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे टप्पे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील ग. माळखोलकर यांचे योगदान फार मोलाचे आहे. दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी लिहिले की आंध्रचे पट्टाभी सीतारामय्या व कर्नाटकचे रंगराव दिवाकर आपल्या प्रांताच्या निर्मितीसाठी जसे झटत होते तसे शंकरराव देव महाराष्ट्र निर्मितीबाबत झगडत नव्हते. इसवी सन 1946 साली बेळगावच्या मराठी साहित्य संमेलनात ग. माळखोलकरांनी आपल्या संपूर्ण भाषणात संयुक्त महाराष्ट्रावर भर दिला. या संमेलनात स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीत निमंत्रक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात येऊन खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र संघर्षाला सुरुवात झाली. बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 12 मे 1946 रोजी झाली. तिचे सदस्य पुढीलप्रमाणे: 1. केशवराव जेधे, 2. ग. माळखोलकर, 3. द. वा. पोद्दार, 4. शंकरराव देव, 5. श्री. श. नवरे. समितीची पहिली बैठक 15 दिवसानंतर पुणे येथे भरली. तेथे निर्णय घेण्यात आला की 2 महिन्यात परीक्षेत बोलावण्यात येईल. बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना झाली होती? संयुक्त महाराष्ट्र समिती. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती? बेळगाव. संयुक्त महाराष्ट्र परिषद. पुण्याच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. इसवी सन 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती. तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते? शंकरराव देव. दिनांक 14 एप्रिल 1947 रोजी जळगाव येथे परिषदेचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात परिषदेची कार्यकारिणी निश्चित केली. शंकरराव देव. दार कमिशन 1948. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व पटले म्हणून त्यांनी दिनांक 17 जून 1948 रोजी न्यायाधीश एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशनची स्थापना केली. दिनांक 10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात कमिशनने म्हटले की भाषिक राज्य निर्माण करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही. महाराष्ट्रभर प्रक्षोभ निर्माण झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंनाही मराठी भाषिकांच्या असंतोषाची जाणीव झाली. अकोला करार 8 ऑगस्ट 1947. दार कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांतरचनेची मागणी एकमुखाने स्पष्ट व नेमकेपणाने मांडण्यासाठी निवडक कार्यकर्त्याची अकोला येथे बैठक झाली. त्यामध्ये शंकरराव देव, मासा कन्नमवार, रामराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ, पूनमचंद राका, द. वा. पोद्दार, ग. माळखोलकर, प्रमिला ओक, दावी गोखले, पंढरीनाथ पाटील, प. शा. देशमुख इत्यादी मान्यवरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विदर्भातील नेत्यांच्या मनात महाराष्ट्र एकीकरणाबाबत विश्वास निर्माण व्हावा याची काळजी घेण्यात आली. विचारविनिमयानंतर 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोला करार संमत झाला. या करारातील कलमे पुढीलप्रमाणे: 1. संयुक्त महाराष्ट्र असा एक प्रांत असावा, त्यामध्ये मध्य प्रांत, वराडमधील मराठी भाषिकांचा व 2 व महाराष्ट्राचा असे उपप्रांत ठेवावेत. प्रत्येक उपप्रांताला अलग कायदेमंडळ
व मंत्रिमंडळ असावे, त्यांच्याकडे आवश्यक खाती ठेवण्यात यावीत. 3. सर्व प्रांतांसाठी एक गव्हर्नर व एक डेप्युटी गव्हर्नर असावा, त्यांची निवडणूक संबंधित प्रांतातून घ्यावी. 4. कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी असावेत. 5. उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात. 6. उपप्रांताची उच्च न्यायालय स्वतंत्र असावीत. विशिष्ट बाबीसाठी संपूर्ण प्रांताचे खास न्यायालय असावे. प्रांतासाठी एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असावे. अकोला बैठकीत वरील ठरावाप्रमाणे असे ठरले की संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे अशक्य झाल्यास महाविदर्भ हा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत. JVP समिती त्रिसदस्यीय समिती 29 डिसेंबर 1948 29 डिसेंबर 1948 रोजी काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात दार कमिशनचा अहवाल नाकारला. भाषावर प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी नवीन समिती नेमली. समितीमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. या 3 सदस्यांच्या अध्यक्षरावरून ही समिती ओळखली जाते. तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला अनुकूल नव्हते. समितीने 5 एप्रिल 1949 रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला. समितीच्या शिफारशी खालीलप्रमाणे: 1. भाषावर प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य, पण ही योग्य वेळ नाही. योग्य वेळ येताच आंध्र प्रांत बनवला जाईल. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र यथावकाश बनेल, पण त्यात मुंबईचा समावेश नसेल. केवळ वऱ्हाडचा वेगळा प्रांत होणार नाही. कर्नाटकमधील अडचणी संपताच त्या प्रांताची निर्मिती केली जाईल. त्रावणकोर व कोचीन एकत्र येण्यास तयार असतील तर केरळ प्रांताची निर्मिती होईल. अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर फार तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भाऊसाहेब भिरे, KM मुन्शी यांनी मांडलेल्या योजना असफल ठरल्या. त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या सुरू केल्या. आचार्य अत्रे यांनी मुंबई महानगरपालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. म्हणजे मुंबई महाराष्ट्रातच असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. 1953 साली आंध्र राज्य निर्माण झाले. त्यामुळे मराठी भाषिकांनाही आशा वाटू लागली, पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. 1953 साली यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव मांडला, पण मोरारजी देसाई यांनी ठरावाला ठाम विरोध केला आणि मोहिते यांचा प्रयत्न वाया गेला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीविषयीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत कोणी मांडला? आचार्य अत्रे आणि R.D. भांडारे. नागपूर करार 28 सप्टेंबर 1953. त्यातील तरतुदी: 1. मराठी भाषिक मुलुखांच्या निरनिराळ्या विभागात राहणाऱ्या लोकांचे एक राज्य व्हावे. 2. मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशाचे हे राज्य बनावे. मुंबई त्याची राजधानी असेल. 3. प्रशासन व विकास कार्यासाठी या राज्याचे महाविदर्भ, मराठवाडा व उर्वरित भाग असे 3 विभाग असतील. 4. प्रत्येक घटकावरील खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात होईल. अविकसित मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. 5. लोकसंख्येनुसार प्रत्येक विभागाला शासनात स्थान असेल. सर्व प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती दिल्या जातील. उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे. सरकारी नोकर भरतीत विदर्भ, मराठवाड्याला योग्य प्रतिनिधित्व द्यावे. विकेंद्रीकरणावर भर देण्यात यावा. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी. राज्याच्या विधिमंडळाचे दरवर्षी किमान एक अधिवेशन तेथे घेण्यात यावे. सर्व सलग मराठी प्रदेश नव्या राज्यात समाविष्ट होण्यासाठी खेडे हा घटक मानला जावा. नागपूर करारात भाऊसाहेब भिरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच विभागनिहाय प्रतिनिधित्व करणाऱ्यांनीही महत्त्वाचे कार्य केले. नागपूर करारावर विभागनिहाय सह्या करणारे प्रतिनिधी पुढीलप्रमाणे: महाविदर्भ रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, रा.कृ. पाटील, पंजाबराव देशमुख, शेषराव वानखडे. व पश्चिम महाराष्ट्र भाऊसाहेब भिरे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण, नाना कुंटे, लक्ष्मणराव भाटकर आणि सौ प्रभावतीदेवी जकातदार. मराठवाडा देवीसिंग चव्हाण. नागपूर कराराच्या प्रसंगी काँग्रेसच्या नेत्यांनी धनंजयराव गाडगीळ, द.वा. पोद्दार व दा.वी. गोखले यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र कराराचे श्रेय काँग्रेसलाच मिळावे यासाठी करारावर त्यांच्या सह्या घेतल्या नाहीत. राज्य पुनर्रचना आयोग S. फाजल अली कमिशन. भारत सरकारने न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. या आयोगाचे सदस्य म्हणून हृदयनाथ कुंजरू व सरदार K.M. पन्नीकर यांची नियुक्ती केली. समितीने 10 ऑक्टोबर 1955 रोजी 267 पानाचा अहवाल शासनाला सादर केला. समितीच्या शिफारशी: गुजरात मराठवाड्यासह मुंबईचे द्विभाषिक राज्य व्हावे. हा अहवाल म्हणजे मराठी भाषिकांच्या मागण्याकडे केलेले पूर्ण दुर्लक्ष असून त्यांचा तो अवमान होता. त्यामुळे महाराष्ट्रभर या निर्णयाला तीव्र विरोध झाला आणि पुढील तीव्र आंदोलनाची जणू नांदी ठरली. अनेक महिलांनी आंदोलनात भाग घेतला. सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी. त्रिराज्याचा प्रस्ताव. मराठी लोकांचा हा तीव्र विरोध पाहून काँग्रेस वर्किंग कमिटीने दिनांक 8 नोव्हेंबर 1955 रोजी नवीन असा त्रिराज्याचा ठराव पास केला. ते त्रिराज्य याप्रमाणे: संपूर्ण गुजराती भाषिकांचे एक जिन्सी राज्य असावे. मुंबई शहर व उपनगरे यांचे 160 चौरस किलोमीटर विस्ताराचे स्वतंत्र राज्य असावे. मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य असावे. प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात.
18 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी त्रिराज्य योजना मंजुरीसाठी विधानसभेत ठराव मांडणार होते. त्यांच्या विरोधात सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला. त्याची सुरुवात मुंबईच्या ओव्हल मैदानावरून झाली. त्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. मोरारजी सरकारने बंदी आदेश पुकारला होता. आंदोलकांनी तो आदेश पाळला नाही, त्यामुळे शासनाने कारवाई केली. सुमारे 50 निदर्शकांना कैद केले. मोरारजी देसाई व स. का. पाटील यांची सभा 20 नोव्हेंबर 1955 यांनी चौपाटीवर सभा आयोजित केली. या सभेत दोघांनी बेलगाम वक्तव्य केले. या सभेत प्रथम स. का. पाटील यांनी आपल्याच मराठी माणसांना असंख्य दूषणे दिली. मुंबईबाबत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही. एवढे ऐकूनही लोक शांत होते, पण त्याचा अर्थ आपण यशस्वी झालो असे वाटून मोरारजींना अधिकच स्फुरण चढले आणि आपल्या भाषणात ते म्हणाले, काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्याबरोबर जनतेचा संताप उफळून आला. सभेतून स्टेजवर दगडफेक सुरू झाली. सभा उधळली गेली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पहिले 15 हुतात्मे. पूर्वी ठरल्याप्रमाणे लाक्षणिक संपाची लोक वाट पाहत होते. दिनांक 21 नोव्हेंबर 1955 रोजी सर्व बाजूंनी लोक ओव्हल मैदानाकडे जाऊ लागले. पोलीस बंदोबस्त अतिशय कडक होता. मोरारजी सरकारने जमावबंदी आदेश जारी केला. 4 ते 5 लाख लोक जमले होते. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली बंदी आदेश मोडला. पोलिसांनी प्रथम लाठीमार, अश्रुधूर आणि नंतर जमावावर गोळीबार केला. त्यात 15 आंदोलन हुतात्मा झाले. सुमारे 100 काँग्रेस आमदारांनीच राजीनामे देण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी त्रिराज्याचा प्रस्ताव मंजूर न होताच विधानसभा तहकूब झाली आणि आंदोलन राज्यभर पसरले. पुढील 2-3 दिवस आंदोलकावर गोळीबार सुरू राहिला. त्यामध्ये 91 लोक मृत्युमुखी पडले. या कृतीचे वर्णन लालजी पेंडसे यांनी नर्मेद यज्ञ असे केले. मोरारजी देसाई यांची कृती लोकशाही विरोधी होती. मोरारजी सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर आरोप करून महाराष्ट्रावरील अन्यायात जबाबदार धरले. सी.डी. देशमुखाबद्दलची पुढील विधाने सत्य की असत्य ते ओळखा. एक, ते केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यांनी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात न झाल्याने निषेधार्थ राजीनामा दिला. 2, सत्य. हे संस्थेत कुलाबा मतदारसंघातून गेले होते. असत्य आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला? सी.डी. देशमुख. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956. राज्यभर दुःख आणि असंतोष धुमसत होता. अशा परिस्थितीत विचार करण्यासाठी 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जयते यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा घेतली. त्यामध्ये साम्यवादी, समाजवादी, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण गट, मजदूर किसान पक्ष, भारतीय जनसंघ, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, हिंदू महासभा, जन काँग्रेस व अध्यक्ष अपक्ष असे 11 बिगर काँग्रेस पक्ष सामील झाले. सर्वांनी एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही असा अर्थ काढून शंकरराव देव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी सुचवलेला मार्ग इतरांना संयुक्त महाराष्ट्र समितीने संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उद्देश स्वीकारले. समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्ष भाई श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉक्टर रा नरवणे, जनरल सेक्रेटरी एस.एम. जोशी यांची निवड झाली. समितीची स्थापना करण्यात ग. माडखोलकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, य.कृ. सोवनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मराठी वृत्तपत्रे आणि शाहिरांची कामगिरी. आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिक सुरू केले. प्रबोधन, नवाकाळ, सकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते? दैनिक मराठा. हा क्वेश्चन आला होता टॅक्स असिस्टंट पूर्व 2017. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक लावणी, त्याला छक्कळ म्हणतात, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणागीत ठरले. ती छक्कळ म्हणजे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली अशी होती. या लावणीत संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा आहे. अमर शेख हे पदव्या घेतलेले शाहीर नव्हते, तर शेतकरी वर्गातले कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. अमर शेखांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा पहाडी आवाज यामुळे सभेच्या सुरुवातीला त्यांचे गाणे होई. डॉक्टर आंबेडकर यांची भूमिका. भाषावर प्रांतरचना कराव्याचा निर्णय झाल्यास संयुक्त महाराष्ट्रात उपप्रांत निर्माण न करता एक भाषा एकच प्रांत करावा असे त्यांचे म्हणणे होते. मुंबई शहर हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याचा समावेश संयुक्त महाराष्ट्रातच केला जावा असा त्याचा आग्रह होता. स्वतंत्रोत्तर काळात 1948 साली नेमण्यात आलेल्या दार आयोगाला डॉक्टर आंबेडकर यांनी जे निवेदन सादर केले होते त्यात ही भूमिका त्यांनी मांडली होती. द्विभाषिक राज्याचा प्रयोग 1956 ते 1960. 7 ऑगस्ट 1956 या राज्याचा पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईसह 10 जिल्हे, विदर्भाचे 8, मराठवाड्याचे 5, गुजरात, सौराष्ट्राचे 16 जिल्हे समाविष्ट केले.
यावरून हे राज्य किती विशाल होते ते लक्षात येते. नोव्हेंबर 1956 रोजी सर्वात मोठ्या राज्याचे वयाने लहान असलेल्या यशवंतरावांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिहितात की यशवंतराव म्हणाले, मी बंदुकीची गोळी न वापरता राज्य करणार आहे. 1957 ची सार्वत्रिक निवडणूक. 1957 साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश. शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण व प्रतापगडाचा मोर्चा. पुतळ्यांचे अनावरण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते होते. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने नेहरूसमोर निदर्शने करण्याचे ठरवले. 1960 महाराष्ट्र समिती. एप्रिल 1960 संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. केंद्र सरकारने एप्रिल 1960 मुंबई पुनर्रचना कायदा पास केला. तो याप्रमाणे: एक द्विभाषिक मुंबई राज्याचे 1 मे 1960 पासून महाराष्ट्र, गुजरात असे 2 भाग करण्यात आले आहेत. मुंबई राज्यातील खाली नमूद केलेला प्रदेश गुजरात या नव्या राज्यात समाविष्ट केला जाईल. बनासवाडा, मेहसाणा, साबरकांठा, अहमदाबाद, कैरा, पंचमहाल, बडोदा, भड़ौत, सुरत, डांग, अमरेली, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, जुनागड, भावनगर व कच्छ जिल्हे. ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील खेडी पश्चिम 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी 4 प्रमुख भाग व 26 जिल्हे महाराष्ट्रात होते. सर्व मराठी क्षेत्र एका राज्यात मोडावयास हवे या तत्वाच्या बाजूने खालीलपैकी कोण होते व कोण विरोधात? मराठी साहित्य संमेलन, संयुक्त महाराष्ट्र परिषद, संयुक्त महाराष्ट्र समिती, नागपूर करार हे या तत्वाच्या बाजूने होते. दार कमिशन आयोग, JVP समिती, राज्यांच्या पुनर्निर्धारासाठीचा फैजल अली आयोग हे याच्या विरोधात होते. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईस्तोवर कोणी काय म्हटले होते? मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझा शेवटचा श्वासापर्यंत विरोध राहील. महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य व चंद्र आकाशात चमकत राहील. मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत तोपर्यंत काँग्रेस जिवंत आहेत. शंकरराव पाटील, स.का. पाटील, मोरारजी देसाई. खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही? महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. संयुक्त महाराष्ट्र योग्य जुळ्या जुळवा. स्तंभ ब. हा क्वेश्चन आला होता राज्यसेवा मुख्य 2012 संयुक्त महाराष्ट्र परिषद अध्यक्ष शंकरराव देव. बॉम्बे सिटिझन कमिटी मुख्य पुरुषोत्तमदास ठाकूर. खासदार मुंबई स.का. पाटील. खासदार पुणे NV गाडगीळ. 15 नोव्हेंबर 1955 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीवर संसदेत चर्चा झाली. यावेळेस एका संसद सदस्याने इशारा दिला होता की मुंबई या राजधानीसह संयुक्त महाराष्ट्र याशिवाय काहीही मान्य होणार नाही. तर सदस्य कोण? NV गाडगीळ.